Good morning, student. Myself Prakash Ingre. Today we are learn about the topic respiration and circulation. Subtopic is blood vessels. In previous lecture, we already seen the pumping action of heart and internal structure of heart, working of heart. Here we study about the blood vessels. In blood vessels there are always the veins, arteries and capillaries are present. And the blood arteries, these blood vessels carry blood from heart to various parts of the body. They branch into arterioles and further into the fine capillaries. आता जर का आपण कॅपिलरीज, आर्टरीज आणि व्हेन्स या तिन्हीचा अभ्यास केला तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लुमेन, इंटरनल पार्ट जो असेल याला लुमेन म्हणतात. ठीक आहे, तिन्हीमध्ये आपल्याला लुमेन पार्ट आहे आणि याला तीन असे कवरिंग आहेत, तीन लेयर आहेत. सर्वात जी वरची लेयर आहे त्या वरच्या लेयरला म्हणतो आपण ट्युनिका एक्स्टर्ना. जी मधली जे लेयर असेल, मधला जो थर असेल त्याला ट्युनिका मेडिया म्हणतो. हा जो मधला थर आहे त्याला ट्युनिका मेडिया. आणि सर्वात आतला जो थर आहे या ठिकाणी याला काय आहे, ट्युनिका इंटर्ना. ह्या ट्युनिका इंटर्ना हे तिन्ही पार्ट आहे. त्यामध्ये सुरुवातीला जे आर्टरीज आहे, या आर्टरीमध्ये काय होते, ब्लड वेसल्स कॅरी करते ब्लड फ्रॉम कुठूनपर्यंत, हार्ट टू व्हेरियस पार्ट. म्हणजे जे बॉडी ऑर्गन्स आहेत, या बॉडी ऑर्गन्समध्ये हार्टपासून जे ब्लड आहे ते ब्लड व्हेरियस पार्टपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर त्याचं रूपांतर आर्टरिओल्स म्हणजे त्यापेक्षा लहान धमन्या जे आहेत त्यामध्ये डिवाइड होते आणि त्यानंतर कॅपिलरीजमध्ये त्याचं कन्व्हर्जन होते. कॅपिलरीज म्हणजे केशिका, म्हणजे अगदी लहान अशा केसांसारख्या ज्या ठिकाणी आपल्या आर्टरीज किंवा व्हेन्स पोहोचू शकत नाही त्याला आपण कॅपिलरीजद्वारे आपलं ब्लड सर्क्युलेशन होते. They normally carry oxygenated blood to all parts of the body except pulmonary artery which carries deoxygenated blood. ज्यामध्ये जनरली जर पाहिले तर या सर्वांमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवले जाते. आता ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीच्या सर्व पार्टमध्ये पाठवले जाते. यामध्ये एक्सेप्शन काय राहील, लंग्स राहील फक्त. त्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी होईल. They are usually situated deep in the body except few like radial, branchial, femoral and which are superficially located. यामध्ये जर पाहिलं तर जे बॉडीच्या ऑर्गन आहेत जे डीप आहेत, म्हणजे खोलगट भाग आपल्या शरीरामध्ये, त्या ठिकाणी हे सिच्युएटेड असतात. सिच्युएटेड म्हणजे स्थिरावलेले असतात. त्यामध्ये एक्सेप्ट काय आहे, रेडियल, ब्रँकियल एक्सेप्ट राहील, फेमोरल सुद्धा त्यामध्ये एक्सेप्ट राहील. इन द टीएस ऑफ आर्टरी इट शो 3 लेयर्स, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मेडिया, ट्युनिका इंटर्ना. हे तिन्ही त्यामध्ये लेयर असतात. हे 3 लेयर. द आउटर मोस्ट ट्युनिका एक्सटर्नल इज थिक. जे बाहेरची लेयर आहे, ही बाहेरची लेयर ही कशी असते, थिक असते. ही बाहेर आर्टरीमध्ये बघत आहे आपण. थिक टफ लेयर अँड कोलेजन फायबर. हे थिक असते आणि टफ लेयर असते, एकदम टफ लेयर असेल त्याची, आणि कोलेजन फायबर पासून ते बनलेले असेल. ट्युनिका मीडिया इज मेड अप ऑफ स्मूथ मसल अँड इलास्टिक फायबर. जे पहिली लेयर आहे, हे पहिली लेयर कोलॅजन फायबर पासून बनलेली असते.
बाह्य जो थर आहे हा कशापासून बनलेला आहे, कोलेजन फायबरपासून. दुसरा जो लेअर आहे मधला हा इलास्टिक फायबरपासून बनलेला आहे, स्मूथ मसल आणि इलास्टिक फायबरपासून. आणि तिसरा जो लेअर आहे इपिथेलियल सेलपासून, आणि ते लुमेनच्या सराउंडिंग म्हणजे जो सर्वात आतला जो भाग आहे लुमेनच्या सराउंडिंगला हा ट्युनिका इंटरना असते. हे झालं आर्टरीजबद्दल. आता व्हेन्स काय आहे, व्हेन्स आर थिन वॉल्ड, थिन वॉल आहे ते. मोस्टली सुपरफिशियली वेसल्स कॅरी ब्लड फ्रॉम दी ऑर्गन्स टूवर द हार्ट. पहिल्या याच्यामध्ये काय होते, हार्ट टू बॉडी ऑर्गन पर्यंत जे ब्लड आहे ते हे पोहोचवण्याचं काम करते. पण वेन्स काय करतात, जे थिन असतात, पातळ असतात ते, आणि इथे काय करतात, कॅरी ब्लड फ्रॉम ऑर्गन्स टूवर द हार्ट. द कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन जॉईन फ्रॉम द वेन्स. आणि यालाच काय जोडलेले असतात, कॅपिलरीज जोडलेले असतात. एक्सेप्ट फॉर द पल्मोनरी व्हेन्स अँड अदर ऑफ द बॉडी कॅरी टूवर द हार्ट. आता यामध्ये फक्त पल्मोनरी व्हेन्स एक्सेप्ट केले जाते. पोर्टल व्हेन्स, अ पोर्टल व्हेन्स इज हेपॅटिक पोर्टल व्हेन्स अँड डिफर फ्रॉम द अदर normal veins in it is started capillaries from one organs and capillaries in some intermediate organs, liver, that is liver, before taking the blood toward the heart. Histologically, the veins also show the three layers like the arteries. जसे arteries आहेत त्याचे सुद्धा 3 layers पडतात, tunica externa, tunica media आणि tunica interna. However, the tunica media is comparatively thinner. जो मधला थर आहे हा कसा असेल, थिन असेल, थिनर. अँड लुमेन इज वाईड अँड नॅरो. हा जो त्याचा लुमेन आहे, हा लुमेनचा पार्ट कसा असेल, नॅरो असेल आणि वाईड असेल या आर्टरीजपेक्षा. इंटरनली वॉल्स आर रेग्युलेट इंटरनल कॅन बी सीन. यामध्ये वॉल रेग्युलर इंटरवलमध्ये ते आपल्याला दिसतात. ब्लड फ्लो विथ द फ्लो प्रेशर्स अँड वॉल्स प्रिव्हेंट द ब्लॅक फ्लो ऑफ ब्लड. आता यामध्ये महत्त्वाचं फंक्शन्स काय की प्रिव्हेंट बॅक फ्लो ब्लड, म्हणजे जे रिवर्स, समजा जे ब्लड असेल हे रिवर्स जर येत असेल ब्लड तर त्याचा मिसबिहेव करू शकते ते वेन्स, त्यामुळे ते बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्याचं काम या वेन्सचं राहते. कॅपिलरीज मायन्यूट ब्लड व्हेसल्स असतात. याचं एक नेटवर्क असते आणि मायन्यूट ब्लड व्हेसल्स असतात, अगदी असे बारीक बारीक असे त्याच्या शिरायसारखे असे blood vessels. They are thin walled, having single layer and flat squamous epithelium resting on a single basement membrane. Squamous epithelium पासून बनलेले असतात हे, आणि सिंगल बेसमेंट मेम्ब्रेन असते त्याचा. They are mainly involved in exchange of material. याचं महत्त्वाचं कार्य काय, एक्सचेंज मटेरियल करण्याचं कॅपिलरीचं काम असेल. The wall of capillaries is formed of single layer of squamous epithelium and it is stretchable. हे जे कॅपिलरीज आहे हे कसे स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेले असतात आणि स्ट्रेचेबल असतात. ते ताण कुठेही ते ताणल्या जातात. ब्लड फ्लो थ्रू द कॅपिलरीज अंडर हाय प्रेशर. यामध्ये जे ब्लड फ्लो होते हे कसं असते, हाय ब्लड प्रेशर त्यामध्ये प्रेशराइज होते, फ्लो होते. वॉल ऑफ कॅपिलरीज bear small epithelial spores and fenestrae through which blood cells can escape by the process called diapedesis. म्हणजे जे डायपेडेसिस काय म्हणजे की जे WBC आहे, या WBC पासून काही ब्लड सेल्स काय होतात, स्क्वीज होतात किंवा एस्केप करतात एखादी, तेव्हा त्याला डायपेडेसिस असे म्हणतात. तर यामध्ये 3 महत्त्वाचे फंक्शन हे आहेत की आर्टरीज असेल, व्हेन्स असतील किंवा
कॅपिलरीज असतील. या तिघांचं काम काय आहे? ब्लड फ्लो ऑफ ब्लड, म्हणजे जे पहिले आर्टरीज आहे, या आर्टरी हार्टपासून बॉडी पार्टपर्यंत सर्व ब्लड फ्लो केले जाते. यामध्ये 3 ऑर्गन्स असतात, इंटरना, मेडिया आणि एक्सटर्ना, हे 3 पार्ट आहेत. आणि व्हेन्समध्ये सुद्धा हे 3 पार्ट येतात प्रत्येकी. आणि जे आर्टरीज आहे त्यामध्ये जे ब्लड फ्लो आहे ते हाय असते. आजच्या तासिकेसाठी एवढंच. पुढच्या तासिकेला आपण पल्स आणि त्याच्याबद्दल स्पिग्मॅनोमीटरबद्दल आपण माहिती घेऊ.